ओम शांती. संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष. परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगं ठरणार नाही. वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते. असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीरात असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला. आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला. गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधिस्थ झाले. याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाला अवश्य भेट द्या. ओम शांती. ओम शांती. आपण बघत आहोत की कसे सुंदर शब्दांमध्ये माऊलींनी वर्णन केलेले आहे की आत्मा अजर अमर अविनाशी आहे आणि आत्मा अजर अमर अविनाशी असल्यामुळं तू जे काही हे मानसिक युद्ध करत आहे, या युद्धामध्ये जर तू जिंकलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. म्हणजेच आतल्या ज्या आपण म्हणतो की आजार आहेत, काम क्रोध लोभ मोह अहंकार, यांच्यावर विजय प्राप्त केल्यानंतर आत्मा सत्वगुणाला प्राप्त होते आणि सत्वगुणाला प्राप्त झाल्यानंतर त्या आत्म्यासाठी तिथे स्वर्ग निर्माण होतो. म्हणजे आपणच आपल्यासाठी आपण स्वर्ग निर्माण करतो आणि आपणच आपल्यासाठी नरक निर्माण करतो. आपण जर जीवनामध्ये सत्वगुण जर आणले तर कलियुगामध्ये राहत असतानाही आपल्याला स्वर्गाचा अनुभव होऊ शकतो. आणि ज्यावेळेला संपूर्ण आपल्या जीवनामध्ये सत्वगुण येतात त्यावेळेला प्रकृतीमध्ये पण परिवर्तन होतं आणि प्रकृती ही संपूर्ण सत्वप्रधान बनते आणि आत्म्यामध्ये सत्वगुण असल्यामुळं शरीर पण सत्वगुणी बनतं. म्हणजेच हा जो गुण आणि अवगुणांचा जो खेळ चाललेला आहे, हे आपल्या दर्शकांनी समजून घ्यायचं आहे की वास्तविक हे एक मनोयुद्ध आहे. निराकार परमात्म्यानं आत्म्याला त्याच्यावर आलेला जो विकारांचा जो जंक आहे, तो जंक उतरण्यासाठी माझी आठवण कर आणि तू अवगुणांशी लढाई कर. तर सर्वात प्रथम हे समजणं गरजेचं आहे की आपल्या विचारांशीही आपलं युद्ध हे चाललेलं आहे. मग आपण बघतो की वास्तविक आपल्या मनात जे विचार चालतात ते चांगले असो, वाईट असो, साधारण असो, व्यर्थ असो, कामाचे असो, बिनकामाचे असो, विकारांप्रती असो, आवश्यक असो, असे 7-8 विचार माणसाच्या मनामध्ये दिवसभर चालत असतात. मग आपण बघितलं की जीवनामध्ये ज्या वेळेस आपल्याला
मनामध्ये चालणारे जे विचार आहे त्या विचारावर जर आपण ऑब्झर्वेशन जर केलं, त्याचं जर आपण अवलोकन केलं, तर निश्चित आपण बघू की जीवनामध्ये आपल्या परिवर्तन होण्यास सुरुवात होते. कारण आत्म्याचा स्वाभाविक गुण आहे सकारात्मक चिंतन करणं, सकारात्मक ऊर्जा प्रभावित करणं. आत्म्याचा नकारात्मक गुण आहे की अवगुणांकडे नेणं, दुःख देणं, व्यर्थ संकल्प चालवणं. हे आत्म्याचे हे अवगुण आहेत. कर्मेंद्रियाद्वारे ज्यावेळेस आत्मा हे कर्म करते त्यावेळेस त्याला नकारात्मकतेकडं आपण म्हणतो की व्यक्ती जातो आणि जीवनामध्ये दुःखाचा अनुभव करतो. जसं एकदा सांगितलं होतं तुम्हाला की पाण्याला कितीही जरी आपण तापवलं तर शेवटी त्याचा मूळ गुण हा थंड आहे. विशिष्ट पातळीपर्यंत ते वाफेमध्ये रूपांतर होऊन पुन्हा त्याचं पाणीच बनतं. परंतु ज्या वेळेला आपण त्याला अग्नी देण्याचं काम बंद करतो त्यावेळेस ते पुन्हा थंड होऊन जातं. एकदा एक व्यक्ती नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले. ज्यावेळी ते स्नान करण्यासाठी गेले, पाण्यामध्ये त्यांनी हात टाकला तर एक विंचू त्यांना चावला. विंचू चावल्यानंतर त्यांना थोडी वेदना झाली, परंतु पुन्हा त्यांनी त्या विंचवाला पाण्यात सोडून दिले. पुन्हा त्यांना दंश मारला. पुन्हा तो चावल्यानंतर ते जे व्यक्ती आहे त्यांना खूप त्याचा दर्द झाला आणि वारंवारची ही जी प्रक्रिया आहे, पाण्यामध्ये हात टाकल्यानंतर विंचवाचं त्यांना चावणे आणि त्याचा जो दंश आहे तो विषारी असतो हे आपल्याला माहीत आहे. परंतु ही क्रिया एक व्यक्ती ज्या वेळेला बघतो की वारंवार पाण्यामध्ये हात टाकल्यानंतर विंचू चावतोय आणि हा व्यक्ती पुन्हा त्याला पाण्यामध्ये सोडतोय, त्याला मारत का नाही? दुसऱ्या व्यक्तीला हे बघवत असताना राहत नाही. जाऊन ज्या वेळेला तो व्यक्ती विचारतो की तुम्ही असं का करताय? वारंवार तुम्हाला इजा झाल्यानंतरही तुम्ही पुन्हा त्याच्यावर दया का करता? त्याला का दया दाखवता? खूप छान व्यक्ती उत्तर देतो की जर त्याचा तो गुण आपला सोडत नाही तर मी माझा सहनशीलतेचा गुण का सोडावा? जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला जर तुम्हाला परिस्थितीला जर जिंकायचं असेल तर जीवनामध्ये सहनशीलतेची खूप आवश्यकता आहे. जीवनामध्ये जर सहनशीलता नसेल तर तुम्ही परिस्थितीमध्ये हारून घरी बसू शकता, जीवनामध्ये नुकसान करू शकता आणि जे तुम्हाला जीवनात हवं आहे ते तुम्ही प्राप्त करू शकत नाही. सहनशीलता असा काही गुण आहे की तुम्हाला मोठं जरी बनायचं आहे तर त्याकरता हे येणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचे ठोके तुम्हाला खावंच लागणार आहे. म्हणून म्हटलं जातं जोपर्यंत हातोडीचे घाव पत्थर सोचत नाही, दगडाला अगोदर हातोडीचे घाव सोसावे लागतात, त्यावेळेस
तो मूर्तीमध्ये रूपांतरित होतो. एक दगड मूर्ती म्हणून ज्या वेळेला मंदिरामध्ये प्रस्थापित होतो तो एक वंदनीय और पूजनीय बनतो. त्याप्रमाणे एक व्यक्ती ज्या वेळेस समाजामध्ये राहत असताना अनेक गोष्टींना तो लढा देत असतो, अनेक गोष्टींच्या तो सामोरे जातो. निंदा, स्तुती, मान, अपमान या सर्व गोष्टीतून ज्या वेळेस तो पुढे जातो त्यावेळेस तो एक सर्वांसमोर आदर्शमय बनतो. म्हणून ह्या जीवन प्रवाहामध्ये चालत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या विचारांसारखे सर्वच लोक असणार हे शक्य नाही. आपले विचार जरी श्रेष्ठ आहेत, समोरच्यांचे श्रेष्ठ असतील असे नाही. प्रत्येकाचा जो रोल आहे, ही जी भूमिका या सृष्टीमंचावर तो अदा करतो, याच्यामध्ये प्रत्येकाचे संस्कार, प्रत्येकाचे कर्मानुसार बनलेले आहेत. प्रत्येकाचे विचार आपापले आहेत. परंतु आपण त्यांच्या विचारांच्या प्रभावामध्ये येऊन स्वतःला कमजोर बनवणं हे आपल्या शक्तींची परख आहे. आपल्यामधील सहनशीलतेची एक परख आहे की कोणीही व्यक्तीनं जर आपला आत्मविश्वास डगमवला आणि त्या आत्मविश्वासाला घाबरून डगमगून आपण आपल्या हातातलं जर कार्य सोडून दिलं तर जीवनामध्ये आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास कमजोर होता कामा नये. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी जे काही ओवींच्याद्वारे लिपिबद्ध केलेलं आहे, तुम्ही उदाहरण बघा. माऊलींनी किती सुंदर उदाहरण दिलेले आहे आणि हे उदाहरण याकरिता पटवून दिलेले आहे की जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल तर तो बदल पहिला मधून घडवायला पाहिजे. मधून जर मी स्वतःला बदलायला जर सुरुवात केली तर मला सर्व जग बदललेलं दिसेल. परंतु मी जर स्वतः बदललं नाही तर मला जग पण कुरूप वाटणार. म्हणून माऊलींनी खूप छान इथे जे वर्णन केलेलं आहे की जन्म मरणाच्या चक्रामुळं तुला हे जे काही वाटतं की हे पुन्हा मला मिळणार नाही, पुन्हा मला भेटणार नाही. संसाराचा नियम आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय, स्थापना, पालना आणि विनाश ह्या ज्या गोष्टी आहे हा नियम आहे. म्हणजे माऊलींनी खूप छान उदाहरण दिलं आहे की नदीचा प्रवाह जसा अखंड वाहत राहतो आणि शेवटी तो सागराला जाऊन मिळतो, परंतु त्या प्रवाहामध्ये वाहत असताना फक्त आपल्याला पाणीच दिसतं. त्याप्रमाणे जीवनामध्ये ज्या वेळेस आपण जीवन जगत असतो तर ह्या जीवन प्रवाहामध्ये आपल्याला सुख आणि दुःखाचे जे खळगे म्हणतो आपण किंवा चढाव उतार ज्याला आपण म्हणतो ते येत असतात. आणि ह्या सुखदुःखाच्या चढाव उतारामध्ये, या प्रवाहामध्ये आपण जर प्रभावित झालो तर निश्चित कुठंतरी आपली हार आपल्याला स्वीकार करावी लागेल आणि आपलं जे जीवन आहे ते निराशमय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीचा स्वतःवर परिणाम करून दुःख करून घेतल्यापेक्षा हे तुझ्या मनाला पटत नसेल तर प्राणी मात्र जन्म मरणाच्या अधीन आहेत असे पाहून
तरी यातील कोणाविषयीच तुला दुःख करण्याचे कारण नाही, कारण जन्म मृत्यू हे अटळ आहे असं तू समज. किती सुंदर शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की तुला दुःख करण्याचं काहीच कारण नाही, कारण जन्म आणि मृत्यू हे अटळ आहेत, सत्य आहेत. परंतु जन्म आणि मृत्यूच्या मधली ही जी दरी आहे, तुझा जो वर्तमान आहे, त्या वर्तमान काळाला तू बघ. जन्मास आले ते नाश पावणार आणि नाश पावलेले पुन्हा जन्मास येणार. ही जन्म मरण परंपरा रहाड गाडग्याप्रमाणे सतत चालू आहे. अथवा सूर्याचे उदयास्त ज्याप्रमाणे निरंतर होत असतात, त्याप्रमाणे ह्या जगात जन्म मरण अनिवार्य आहे. महाप्रलयकाली या त्रिलोक्याचाही संहार होतो, म्हणून आदी व अंत हे अपरिहार्य आहे. अर्जुना, तू जरी आत्म्याला अंतवत मानित असलास तरी हा खेद का करतो आणि समजावून उमजावून वेड्यात का शिरतोस? पार्थ, एक गोष्ट तुला सांगतो, पुष्कळ प्रकाराने जरी विचार केला तरी तुला दुःख करायचे काहीच कारण दिसत नाही. इथे परमात्मा आत्म्याला हे वारंवार का समजून सांगतो? कारण कोणत्याही दृष्टिकोनानं जरी तू बघितलं तरी जर आत्मा अजर अमर अविनाशी आहे तर दुःख करण्याचं काही कारण नाही. म्हणजेच इथं आपल्याला स्वधर्माची जाणीव परमात्मा करून देतात. ह्या परधर्मापासून तुम्ही वेगळे व्हा, वरती उठा. परधर्मापासून ज्या वेळेस आपण वेगळेपणाचा जीवनामध्ये अनुभव करतो, स्वधर्मामध्ये आपण स्थित होतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दुःखाचा नाही परंतु सुखाचा आपल्याला अनुभव होतो. म्हणून मनामध्ये जे चालणारे विचार आहेत, थोडं विचारांविषयी आपण माहिती घेणार आहोत की हे जे सकारात्मक विचार आहे, सकारात्मक विचार व्यक्तीला जीवनामध्ये पुढे नेण्यासाठी खूप कारणीभूत आहेत. हेच सकारात्मक विचार जीवनाला रचनात्मक बनवतात, सुंदर बनवतात. आत्म्याशी जोडतात. नंतर आत्म्याशी जोडल्यानंतर त्याला परमात्म्याशी जुडणं खूप शक्य होऊन जातं, कारण दोघांनाही आपला सत्य स्वरूपाचा परिचय मिळून जातो. आणि जिथे आत्मा आणि परमात्म्याचा मिलनाचा सुंदर अनुभव आत्म्याला अनुभव होतो, त्यावेळेस सकारात्मक ऊर्जा जीवनामध्ये निर्माण होते. दुसरा, नकारात्मक जे संकल्प आहे हे जीवनाला एकमेकांना तोडणारे आहेत. ज्यावेळेस आपण बघतो की जीवनामध्ये आपण कोणत्याही गोष्टीला जर नकार दिला तर त्यावेळेस समोरचा व्यक्ती पण नाराज होतो. त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपलं स्थान राहत नाही. कोणतंही जर कार्य करायचं आणि आपण जर सांगितलं की मी नाही करणार, तर ते कार्य तुमच्या वाचून राहणार नाही. कार्य तर ते तुम्ही नाही तर दुसरा कोणीतरी करणार आहे. पण त्या कार्यामुळं तुम्हाला होणारी जी प्राप्ती आहे, जे तुमचं बनणारं भाग्य आहे, त्याच्यापासून तुम्ही वंचित झाला, हे तुमचं खूप मोठं दुर्भाग्य आहे. फक्त एक ना शब्दामुळं जीवनामध्ये नकारात्मकता भरते आणि व्यक्ती कुंठित वृत्तीचा होऊन जातो. चिडचिडा पण त्याला येतं, कारण नकारात्मक ऊर्जा ही शरीराला आणि मनाला कमजोर बनवत जाते. म्हणून जीवनामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की भाग्य बनवण्याचा जर आपल्याला चान्स मिळत असेल, म्हटलं जातं ईश्वर प्रत्येकाला
भाग्य बनवण्याचा चान्स देतो आहे, परंतु त्यावेळी जर आपण आपला भाग्य बनवण्याच्या ऐवजी तो भाग्याचा दरवाजा ना म्हटल्यामुळं जर बंद केला तर तो दरवाजा पुन्हा कधी खुलत नाही. आणि तुमचं भाग्य खोलण्याचा हा जो अवसर, वेळ जो असती, ती प्रत्येकाला एकदा तरी ईश्वर देत असतो. मग ती जी वेळ आहे, आपण ती जी संधी आहे जीवनात साधून घेतली पाहिजे. जर ती साधता आली नाही तर आपलं जे जीवन आहे ते नकारात्मकतेकडे जातं आणि नकारात्मकतेचा शिकार झाल्यानंतर व्यक्ती जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिडापण किंवा जे त्याला काही साध्य करायचं आहे ते साध्य न करता तो बॅकमध्ये जातो. त्यानंतर आपण बघतो की मनामध्ये जे व्यर्थ संकल्प चालतात. व्यर्थ संकल्प अशी गोष्ट आहे की ज्याचं नंतर चिंतन केल्यानंतर काहीच फायदा नाही. जीवनामध्ये झालेल्या गोष्टीविषयी पुन्हा चिंतन करणं, गेलेली वेळ पुन्हा येत नाही, परंतु मनामध्ये जे काही व्यर्थ चालतं, झालेल्या गोष्टींचा जो पश्चाताप होतो, व्यर्थ फक्त एक वेळ नष्ट करण्याचे संकल्प आहे. जे झालं ते झालं. किंवा दुसऱ्यांविषयी एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला वर्णन करून सांगतो, चाहे त्या गोष्टी त्या व्यक्तीच्या कामाच्या पण नाही आहे. कधीकधी आपण बघतो की या व्यर्थ संकल्पामुळं आपल्या जीवनामध्ये इतकं काही नुकसान होतं आणि वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. एखादा व्यक्ती जर तुमच्याजवळ येऊन एखाद्या व्यक्तीबद्दल जर गाऱ्हाणं करत असेल तर त्या व्यक्तीला फक्त तुम्ही एवढंच विचारा की ज्या व्यक्तीविषयी तू मला जे सांगणार आहे ते सत्य आहे का? तू डोळ्याने बघितलेलं आहे का? ज्या वेळेस तो हे म्हणेल की नाही, मैंने तो ये सुनी सुनाई बात है, बस त्याच वेळेस तुम्ही समजून जा की ही जी व्हाया सुनी सुनाई बात आहे ती जर तुम्ही स्वतःमध्ये जर घेतली तर जसं म्हटलं जातं, एक डस्टबिन खुलं करून एखादा व्यक्ती जसा कचरा टाकतो तसं त्या व्यक्तीनं तुम्हाला एक डस्टबिन समजलं आणि त्याच्या बुद्धीमधला जो मनामधला जो कचरा आहे तुमच्यामध्ये टाकून दिला. म्हणजे त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय झाला, एक डस्टबिन झाला. म्हणून व्यर्थ जे आहे, व्यर्थाला समजणं आणि जीवनामधून त्याला बाजूला ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हळूहळू या ज्या गोष्टी आहे त्या आत्म्याच्या शक्तीला नष्ट करतात. जीवनामध्ये अजून विचार आहेत ते म्हणजे एक आवश्यक विचार. तुम्ही आवश्यक विचार जरूर करा. तुम्हाला जेवण करायचं आहे, ट्रॅव्हलिंग करायचे आहे, सर्व्हिसला जायचं आहे, वेळेवर पोहोचायचं आहे, हे आहेत आवश्यक विचार आणि ते तुम्हाला करावेच लागतात. परंतु ते आवश्यक विचारांसाठी ते विचार चिंतामध्ये जर बदलत असतील तर ते आवश्यक विचार पण आपण चेक केले पाहिजे की मला किती विचार किंवा किती वेळ मला बोलायला पाहिजे, किती माझी तिथं आवश्यकता आहे, ही गोष्ट जाणून घेण्याची पण खूप काही गरज आहे. त्यानंतर आपण बघतो की मनामध्ये एक दूषित विचार चालतात. आता दूषित विचार म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की हे कोणते विचार आहेत असे? दूषित विचार म्हणजे देह अभिमानाप्रती. ज्यावेळेस आपण एखादी सुंदरता बघतो, एखादी व्यक्ती बघतो आणि ती व्यक्ती प्राप्त करण्याची ज्या वेळेला मनामध्ये इच्छा निर्माण होते, तिच्या शरीरावर ज्या वेळेला आपण मोहित होतो, आकर्षित होतो आणि त्यावेळेस ज्या शरीराप्रती जे संकल्प चालतात
त्या संकल्प आणि विकल्पांना एक दूषित विचार म्हटलं जातं. आणि असे जे विकारांच्या प्रती जे संकल्प मनामध्ये निर्माण होतात, की ज्याला माऊलींनी खूप सुंदर शब्द दिलेले आहेत, की हे जे विकार आहेत त्यात मुख्य जो कामविकार आहे हाच एक नरकाचं द्वार आहे. आणि ह्या विकारावर जर आपण विजय प्राप्त केला तर आपण जगामध्ये सर्वांना जिंकू शकतो. आणि ह्याच विचारांमध्ये एक जसं आपण विचारांची वेगवेगळी जी कॅटेगरी बघितली, त्यामध्ये एक साक्षीपण हा एक खूप उत्तम विचार आहे. हा सर्वोत्तम विचार म्हणजे की ज्या वेळेस तुम्ही ह्या संसाराप्रती साक्षी होऊन जातात, चांगला आणि वाईट याचा तुमच्यावर परिणाम होत नाही, त्यावेळेस हे जे साक्षीपण, ज्याला साक्षीदृष्टा म्हटलं जातं, हे साक्षीपणाचे जे विचार आपल्या मनामध्ये जर असतील तर आपली अवस्था एकदम सुंदर बनते. म्हणून ईश्वरासारखं जे आपलं साक्षीपणाचं जे कर्तव्य आहे ते पण आपण शेवटी बजावलं पाहिजे. कारण त्या साक्षीपणामध्ये, साक्षीदृष्टा स्थितीमध्ये ते जे संकल्प आहे ते एकदम न्यूट्रल असतात. अशा संकल्पांना आपल्याला प्रबळ बनवायचं आहे की ज्यामुळं आपण जीवनामध्ये सुख आणि शांतीचा अनुभव करू शकतो. ओम शांती.